हॅलो ॲस्पिरंट्स, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडीच्या ए फॉर ॲग्रिकॉस या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, यशस्वी होणाऱ्या आणि अयशस्वी होणाऱ्या या दोन्ही व्यक्तींमध्ये एक महत्त्वाचा फरक असतो. तो म्हणजे यशस्वी होणारे जे लोक आहेत ते संधीची चाहूल लागली की कामाला सुरुवात करतात, परंतु अयशस्वी राहणारे जे लोक आहेत ते संधी येण्याची वाट पाहतात आणि संधी आल्यानंतर प्रयत्नांना सुरुवात करतात, पण त्यावेळी त्यांच्या हातून वेळ गेलेली असते. मित्रांनो, डिसेंबर 2023 मध्ये हे सांगितलं होतं मी की कृषी विद्यापीठाच्या जाहिरात येण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. त्यावेळी फक्त बिंदू नामावली आणि बाकीच्या गोष्टी चालू होत्या, कुठे किती वॅकन्सीज आहेत हे सगळं राईटअप करणं चालू होतं. त्यावेळी मी डिसेंबर 2023 मध्ये महाराष्ट्रातला पहिला व्हिडिओ आपला आहे कृषी विद्यापीठाच्या अपडेटबाबत. त्यावेळी सांगितलं, त्यावेळी ज्यांनी PYQ किंवा बाकीच्या गोष्टी क्वेश्चन पॅटर्न वगैरेची तयारी केली होती त्यांना आज घडीला त्यांचा अभ्यास आता अर्धा अधिक झालेला आहे, परंतु अजूनही काही लोक झोपेत आहेत. त्यांना माझं पुन्हा एकदा सांगणं आहे की अजूनही संधीची चाहूल आहे. संधी 100% तुमच्या दारावर येणारच आहे. कारण बघा, त्याच्यानंतर अशा घडामोडी झाल्यात की कृषी विद्यापीठाने प्रकल्पग्रस्ताची गट ड ची जाहिरात टाकली होती. गट ड ची जाहिरात आता जवळपास संपत आलेली आहे. मागच्याच आठवड्यामध्ये त्यांनी पुन्हा एकदा त्यांना फॉर्म भरायला पुन्हा एकदा संधी दिलेली आहे. आता पुन्हा प्रकल्पग्रस्तासाठी गट क ची जाहिरात आलेली आहे. ही गट क ची जाहिरात काल रात्री आली. ही नेमकी काय आहे, कशी आहे, ही आपण आज बघणारच आहोत. याच्यामध्ये आपल्यासाठी कनिष्ठ संशोधन सहाय्यक आणि कृषी सहाय्यक पदवीधरांसाठी वेगळी आणि कृषी सहाय्यक पदविकासाठी वेगळी असे वेगवेगळ्या संधी ॲग्रिकॉससाठी आहेत. आणि ॲग्रिकॉस सोडून बाकीचे जे जनरल ग्रॅज्युएट्स आहेत त्यांच्यासाठी ग्रंथालय सहाय्यक आहे, प्रयोगशाळा सहाय्यक आहे, वगैरे वगैरे पदं आहेत. तशी वेगवेगळी सगळी पदं ही जी काल जाहिरात आलेली आहे गट क ची, ही सगळी आपण जाहिरात बघणार आहोत. कृषी विद्यापीठाची ही जाहिरात आहे, मराठवाडा कृषी विद्यापीठाची, किंवा आता त्याला जे म्हणलं होतं नामांतरानंतर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, या कृषी विद्यापीठाची ही जाहिरात आहे. ह्याच्यामध्ये ॲग्रिकॉस आणि नॉन ॲग्रिकॉस दोघांनाही समान संधी आहेत, चांगल्या संधी आहेत. हे सगळे पदं बघणार आहोत आपण. ही कुठली पदं आहेत, जवळपास 200 पदं आहेत. ती गट क ची पदं आहेत. त्याच्यात कुठली पदं आहेत, त्यांची पात्रता काय, त्यांचं परीक्षा पॅटर्न काय, हे सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. मुद्दा मला असा सांगायचा आहे की जर आता ही जाहिरात आलेलीच आहे तर हळूहळू बाकीच्याही जाहिराती येतील. चारही विद्यापीठाच्या येतील. प्रकल्पग्रस्ताची आता आली आहे तर जनरलची सुद्धा लवकरच येईल. ठीक आहे, ही जी जाहिरात आहे ही प्रकल्पग्रस्ताची. मग याच्यामध्ये कोण एलिजिबल आहे, कोण नाही, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या त्या व्हिडिओच्या माध्यमातून. तुम्हाला काय करायचं, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. चला ठीक आहे, व्हिडिओ फार तर 30 ते 35 मिनिटाचा घेऊया आपण. तुम्हाला जर वाटत असेल की थोडंसं गडबड आहे, काम आहे वगैरे, तर तुम्ही थोडंसं 1.25 किंवा 1.5 वर बघू शकता. बघा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची ही जाहिरात आहे. ही आली आहे काल 3 तारखेला. ठीक आहे, 3 तारखेला आलेली आहे. आज 4 तारीख आहे. ठीक आहे, सकाळी सकाळी मी हा व्हिडिओ करतोय, तर स्ट्रीम होईपर्यंत त्याला थोडासा वेळ लागेल, बट काल आलेली ही जाहिरात आहे. ही जाहिरात नेमकी आहे कोणासाठी किंवा काय, याच्या जाहिरातीचं टायटल जर तुम्ही पाहिलं तर टायटलमध्ये त्यांनी दिली विशेष प्रकल्पग्रस्त पदभरती जाहिरात. म्हणजे ही जी जाहिरात आहे ही फक्त प्रकल्पग्रस्तांसाठी आहे, परंतु ते कुठले, विशेष प्रकल्पग्रस्त. विशेष प्रकल्पग्रस्त म्हणजे कुठले प्रकल्पग्रस्त, ज्या लोकांच्या घरं किंवा जमिनी किंवा शेतजमिनी या विद्यापीठाच्या बांधकामामध्ये, विद्यापीठाच्या स्थापनेच्या वेळी गेलेले आहेत, त्या लोकांसाठीची ही जाहिरात आहे. त्यांना विशेष प्रकल्पग्रस्त म्हटलं तर विद्यापीठ विशेष प्रकल्पग्रस्त, आणि त्यांच्यासाठीची ही जाहिरात आहे. त्यांना कुठल्याही पदभरतीमध्ये 50% जागा देण्याचं शासन निर्णय आहे. त्यानुसार त्यांना ह्या 50% जागा देणं आहे. त्यासाठी त्यांच्यासाठी सेपरेट जाहिरात त्यांनी काढलेली आहे. याच्यामधून जितके पदं भरता येतील तितके ते भरतात, आणि उरलेली पदं मग नंतर आपल्या सामान्य जाहिरातीमध्ये, ज्याच्यामध्ये आपण सगळेजण क्वालिफाय आहोत, त्याच्यामध्ये प्रकल्पग्रस्त असण्याची गरज नाही, ह्या सगळ्यांच्या जाहिराती आता हळूहळू येतील. ठीक आहे, गट ड ची जाहिरात अशीच यांनी काढली होती. गट ड ची जाहिरात आता संपून जाईल. ठीक आहे, या महिन्यामध्ये, या मंथच्या एंडला. त्याच्यानंतर आता ही गट क ची जाहिरात आहे. ठीक आहे, हळूहळू यांची कदाचित गट क पर्यंतच असतात या प्रकल्पग्रस्त जाहिराती, गट ब आणि अ ला नसतात. तर गट अ आणि गट क आणि ड च्या ह्याच्या जाहिराती प्रकल्पग्रस्तासाठी झाल्यात. आता लगेच जनरलच्या सुद्धा जाहिराती येतील, आणि ही त्याची चाहूल आहे, हीच संधीची चाहूल आहे. हे जे आहे ना, हेच सांगते तुम्हाला की पुढे तुमची संधी येणार आहे. ठीक आहे, तर आता ही विशेष प्रकल्पग्रस्ताची जाहिरात आहे. याच्यामध्ये नेमकं काय काय आहे हे बघूया. याच सगळ्या गोष्टी, याचाच परीक्षा पॅटर्न, याच्याच सगळ्या गोष्टी तुम्हाला जनरलसाठी सुद्धा लागू असणार आहे. ठीक आहे, चला तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया पदं कोणची आहेत ते बघूया, आणि किती आहेत ते बघूया. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण मग त्यांच्या पात्रतेविषयी बोलूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण डेट बघूया की कधीपासून हे फॉर्म सुरू होणार आहेत. बघा, तुम्हाला सांगतो, हे जे फॉर्म सुरू होणार आहेत ते अजून सुरू नाही झालेले. हे 10 तारखेपासून सुरू होणार आहेत. ठीक आहे, या महिन्याच्या 10 तारखेपासून सुरू होणार आहेत.
10 नोव्हेंबर ते 24 डिसेंबर पर्यंत तुम्हाला ऑनलाईन फॉर्म करायचे आहेत. 10 नोव्हेंबर ते 24 डिसेंबर पर्यंत तुम्हाला ऑनलाईन फॉर्म करायचे आहेत. जर तुम्ही कुठल्याही आरक्षित कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला फीस ही 900 रुपये आहे आणि तुम्ही ओपनमध्ये जर असाल तर तुम्हाला फीस ही 1000 रुपये आहे. ठीक आहे. हे फॉर्म कुठं करायचे आहेत तुम्हाला vnmkv.ac.in या वेबसाईटवर तुम्हाला लिंक दिली जाणार आहे. सध्या ती लिंक नाही आहे, सध्या फक्त जाहिरात आहे. लिंक तुम्हाला 10 तारखेला ॲक्टिवेट करून मिळेल. 10 तारखेपासून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आणि ऑनलाईन फॉर्म भरू शकता. कधीपर्यंत? 24 डिसेंबरपर्यंत. ओके, ठीक आहे. तर जवळ साधारणतः 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी म्हणजे जवळपास 40 दिवसांचा कालावधी त्यांनी अर्ज करण्यासाठी ठेवलेला आहे. ओके, त्यानंतर ही परीक्षा होणार आहे. मग ही परीक्षा जी होणार आहे ती कशी होणार आहे, कोणकोणत्या पदांसाठी कोण कोण एलिजिबल असणार आहे हे आपण बघूया आता. बघा, सगळ्यात महत्त्वाचं ॲग्रिकॉसाठी काय आहे बघा याच्यात जी पात्रता सांगितलेली असणार आहे, जे परीक्षेचा पॅटर्न सांगितलेला असणार आहे तोच आपल्याला जनरलसाठी सुद्धा लागू होतो. म्हणून जनरलच्या मुलांनी किंवा प्रकल्पग्रस्त नसणाऱ्या मुलांनी सुद्धा हा व्हिडिओ बघणं गरजेचं आहे. बघा, कनिष्ठ संशोधन सहाय्यक म्हणजे JRA ज्युनियर रिसर्च असिस्टंट याला इंग्लिशमध्ये म्हणतात. आणि कुठलीही पदवी कृषी विद्यापीठातून कुठलीही पदवी जर झालेली असेल तुमची संबंधित शाखेची म्हणजे ॲग्रीच्या असतील, कृषी विद्यापीठातील पदवी परीक्षा जर तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्ही याच्यासाठी पात्र आहात. ठीक आहे, तुम्ही या पदासाठी पात्र आहात. त्याच्यानंतर उपआवेक्षक नावाचं पद आहे. याच्यासाठी तुम्ही SSC म्हणजे 10वी झालेली पाहिजेत आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील संबंधित प्रमाणपत्र तुमचं पाहिजेत आणि 1 वर्षाचा अनुभव सुद्धा तुम्हाला पाहिजे. ठीक आहे, या सगळ्या जर गोष्टी असतील तर तुम्ही या आवेक्षक या पदासाठी काय आहात? पात्र आहात. कृषी सहाय्यकची जी आहे पदभरती ती 2 भागामध्ये होणार आहे. एक पदवीधर लोकांसाठी वेगळे असणार आहे, एक डिप्लोमा म्हणजे पदविकावाल्यांसाठी वेगळे असणार आहे. सो पदवीधर लोकांमध्ये सगळे डिग्रीचे म्हणजे ॲग्री झालेले, हॉर्टी झालेले, फॉरेस्ट्री, कृषी तंत्रज्ञान म्हणजे आपल्या कृषी अभियांत्रिकी, त्याच्यानंतर म्हणजे ॲग्री इंजिनिअरिंग, होम सायन्स सगळे दिले त्याच्यामध्ये बरं का. बरेच जण विचारतात सर आम्ही बायोटेकवाले आहेत, आम्ही एलिजिबल आहो का? ठीक आहे, ते सगळे फूडटेकवाले सुद्धा एलिजिबल आहेत. सगळेजण एलिजिबल आहेत. पदवी ज्यांची झालेली आहे ते सगळेजण एलिजिबल आहेत. ओके, कृषी सहाय्यक या पदासाठी. त्याच्यानंतर कृषी सहाय्यक पदविकामध्ये कोणकोणत्या पदविका? तर कृषी पदविका सगळ्या आणि कृषी तंत्र पदविका ही परीक्षा जर तुम्ही पास झालेला असाल तर मात्र तुम्ही या परीक्षेसाठी एलिजिबल आहात. त्यानंतर जनरलसाठी वीजतंत्री नावाचं एक पद आहे म्हणजे इलेक्ट्रिशियन त्याला म्हणतो. 10वीच्या बेसिसवर हे पद आहे. ठीक आहे, औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे ITI मधून तुमचं जर तसं प्रमाणपत्र असेल तर तुम्ही एलिजिबल आहात. ग्रंथालय सहाय्यक नावाचं एक पद आहे. त्याच्यासाठी तुम्ही 10वी जरी झालेला असाल आणि ग्रंथालय शास्त्राचं जर एक तुमचं सर्टिफिकेट परीक्षा जर तुम्ही पास झालेला असाल किंवा ग्रंथालय शास्त्र किंवा लायब्ररियन म्हणून जर तुम्ही एखादं डिप्लोमा केलेला असेल तर तुम्ही इथं एलिजिबल आहात. ठीक आहे. त्याच्यानंतर कनिष्ठ लिपिक नावाचं एक पद आहे आणि नंतर वाहन चालक नावाचं एक पद आहे. बघा, कनिष्ठ लिपिकसाठी काय लागतं तर कुठल्याही विद्यापीठाची पदवी लागते. कुठल्याही विद्यापीठाची पदवी लागते. मराठी टंकलेखन म्हणजे 30 आणि 40चं टायपिंगचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असायला लागतं. वाहन चालकसाठी काय लागतं? एक तर 10वी लागते आणि तुमच्याकडे लायसन्स असावं लागतं. ठीक आहे, जड आणि हलके वाहन म्हणजे लाईट अँड हेवी व्हेकल चालवण्याचं तुमचं लायसन्स तुमच्याकडे पाहिजेत. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, कृषी यंत्र चालक म्हणजे काय? ट्रॅक्टर चालक. याच्यामध्ये तुमची 10वी झालेली असायला पाहिजेत. ITIचा तुमचा मेकॅनिक ट्रॅक्टरचा तुमचा डिप्लोमा झालेला असायला पाहिजेत. विभागीय परिवहन अधिकारी यांच्याकडील ट्रॅक्टर चालवण्याचा परवाना आवश्यक आहे तुमच्याकडे आणि एखाद्या वर्षाचं NCVTचं व्यवसायाचं प्रमाणपत्र सुद्धा असायला लागेल. प्रयोगशाळा परिचारकमध्ये काय काय आहे एलिजिबिलिटी? प्रयोगशाळा परिचारकमध्ये जवळपास माध्यमिक शालांत परीक्षा जरी तुम्ही उत्तीर्ण असाल, ठीक आहे, तरीही तुम्हाला प्रयोगशाळा परिचारकसाठी फॉर्म भरता येईल. आता बघा, आपला जो क्राऊड आहे मॅक्झिमम ॲग्रिकॉस आहे. सगळेजण विद्यार्थी डिग्री किंवा डिप्लोमा झालेले आहेत या चॅनलला. परंतु तुमच्या घरामध्ये असे कोणी असू शकतात ज्यांची 10वी झालेली आहे, ज्यांची फक्त माध्यमिक शालांत झालेली आहे. तर अशा सगळ्यांसाठी 7वी 8वी झालेल्यांसाठी सुद्धा ही पद भरती महत्त्वाची आहे. तुम्ही हे सांगू शकता घरी. ठीक आहे, परंतु ते प्रकल्पग्रस्त असेल तर ते या परीक्षेसाठी फॉर्म भरू शकतात. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण पाहिजेत. ग्रंथालय परिचारक नावाचं एक पद आहे, त्यासाठी माध्यमिक शालांत लागतं. ठीक आहे. त्यानंतर शिपाई नावाचं एक शेवटचं पद आहे, ज्याच्यामध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र उत्तीर्ण लागतं. आणि या सगळ्यांचे पेपर होणार आहेत. पेपर पॅटर्न त्यांनी दिलेले आहेत. ही सगळी जाहिरात आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. प्लस मी आता कमेंटमध्ये पिन सुद्धा करून ठेवतो. टेलिग्रामला या ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला इत्थंभूत माहिती नेहमी मिळेल. ठीक आहे. फॉर्म कोण करायचा आहे? बरं, फॉर्म कोण करू शकतो? तर हे तर तुम्हाला सांगितलं मी. शैक्षणिक पात्रता तुमची असायला पाहिजेत, पण शैक्षणिक पात्रतेसोबत तुमची बाकी एक महत्त्वाची पात्रता आहे ती तुमची जर असेल तर तुम्ही या जाहिरातीसाठी अर्ज करू शकता. अन्यथा तुम्हाला पुढील येणारी जाहिरात जी आहे त्यासाठी थांबावं लागेल. काय आहे महत्त्वाची ती पात्रता? तर यामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीच्या स्थावर मालमत्ता धारकांच्या
जमिनी, जर तुमच्या जमिनी किंवा घरे शासन धोरणानुसार अधिग्रहित केलेली आहेत, जर ते घेतलेली आहेत शासनाने विद्यापीठाच्या कामासाठी, अशा प्रकल्पग्रस्त व्यक्तींमधून कृषी विद्यापीठातील गट क आणि ड संवर्गातील एकूण रिक्त पदांच्या 50% पद भरती करता विशेष ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. ठीक आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं तेच आहे की याच्यामधून ज्या ज्या लोकांचे घरं किंवा जमिनी ह्या कृषी विद्यापीठामध्ये, त्या पर्टिक्युलर कृषी विद्यापीठ बरं का, जर राहुरीत तुमची गेली असेल जमीन तर तुम्ही इथं नाही अप्लाय करू शकत, तुमची इथंच गेलेली पाहिजे. ठीक आहे. कृषी विद्यापीठ, मराठवाडा कृषी विद्यापीठ किंवा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ या विद्यापीठाच्या अंतर्गत जर तुमची जमीन किंवा घर जर गेलेलं असेल तर तुम्ही इथं अर्ज करू शकता. ठीक आहे. चला, मी तुम्हाला एवढं तर सांगू शकतो की यार आता बघा JRAच्या किती जागा आहेत. आता आपण प्रत्येक पदाच्या जागा बघूया किती आहेत ते. JRA म्हणजे आपण कनिष्ठ संशोधन सहायकाच्या एकूण 17 जागा आहेत. बघा 50% पदं हे भरणार आहेत. म्हणजे जनरलसाठी किती पदं असणार आहेत? जवळजवळ एवढीच पदं जनरलसाठी सुद्धा असणार आहेत. याच्यातून तुम्ही अंदाज लावू शकता की कृषी विद्यापीठामध्ये, मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये किंवा VNMK मध्ये एकूण किती पदाची जाहिरात येऊ शकते याचा अंदाज तुम्ही लावू शकता. ही 50% म्हणजे उरलेली 50% आहेत असा त्याचा अर्थ होतो. ओके, जी की आपल्याला भरायची आहेत. तर ही 17 पदं आहेत आणि याचा पगार सुद्धा चांगला आहे. 35,400 ते 1,12,400 असे त्याची वेतन श्रेणी आहे. S13 वेतन श्रेणी आहे. डिग्री झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जर तो प्रकल्पग्रस्त असेल तर भाई त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी सुवर्णसंधी आहे, सगळ्यात भारी सुवर्णसंधी आहे. ठीक आहे. तर एकूण 17 जागा आहेत. याचं त्यांनी विश्लेषण दिलेलं आहे की कोण्या प्रवर्गाला किती जागा आहेत. त्याच्यानंतर जे आपण उप आवेक्षक पद पाहिलं त्याच्या जवळपास 2 जागा आहेत, फक्त 2 जागा आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला कृषी सहाय्यक आहे, तर कृषी सहाय्यकच्या जवळपास 52 जागा आहेत. ठीक आहे. इथं जर 52 असतील प्रकल्पग्रस्त तर जनरलसाठी सुद्धा जवळपास 50+ जागा आहेत असं कन्सिडर करायला काही हरकत नाही. कशाच्या बेसिसवर? डिग्रीच्या बेसिसवर, ग्रॅज्युएटसाठी. ओके. ठीक आहे. चला, त्याच्यानंतर ती जाहिरात आता येईल लवकर. आता ही जाहिरात झाली की ती जाहिरात येते. ठीक आहे. आता डिप्लोमा लेवलवर किती पद आहेत? जवळपास 11 पद आहेत. तर डिप्लोमाले इथं कन्सिडर करू शकतात की तुम्हाला तिथं सुद्धा 10+ जागा आहेत. ओके. ठीक आहे. 50 आणि 10 अशा 60 जागा जवळपास कृषी सहाय्यकच्या भरल्या जातील. ठीक आहे. जवळपास 18 ते 20 ह्या जागा याच्या असू शकतात, JRAच्या असू शकतात. ठीक आहे. जनरलसाठी. वीजतंत्री इलेक्ट्रिशियनसाठी जवळपास 4 जागा आहेत. त्याच्यानंतर हे ग्रंथालय सहाय्यक म्हणून 1 जागा आहे. या सगळ्यांची इलिजिबिलिटी आपण पाहिलेली आहे, पात्रता आपण पाहिलेली आहे. कनिष्ठ लिपिक म्हणून जवळपास 34 पदं आहेत. वाहन चालक म्हणून जवळपास 7 पदं आहेत. ट्रॅक्टर चालक म्हणून जवळपास इथं 1 पद आहे. ठीक आहे. प्रयोगशाळा परिचारक म्हणून जवळपास 7 पदं आहेत. ठीक आहे. तर ही जी शालांत माध्यमिक वगैरे वर आहेत, प्रयोगशाळा सेवक म्हणून 19 पद आहेत. ही पदांची माहिती तुम्ही तुमच्या घरामध्ये वगैरे द्या किंवा हा व्हिडिओ त्यांना शेअर करा. लायब्ररी अटेंडंट, ग्रंथालय परिचारक म्हणून 2 पदं आहेत आणि शिपाईची जवळपास 40 पदं आहेत. तर अशी एकूण मिळून सगळी जवळपास 200च्या वर ही पदं आहेत. तर ही सगळी पदं तुम्हाला पदांसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि तो ऑनलाईन अर्ज 10 नोव्हेंबर ते 24 डिसेंबरच्या दरम्यान तुम्हाला करायचा आहे. ओके. ठीक आहे. आलं लक्षामध्ये? चला, पद पाहिली, पात्रता पाहिली. ठीक आहे. बाकी तुम्हाला आणखीन काय माहिती हवी आहे तर ही जाहिरात जी आहे, ही जाहिरात जर तुम्हाला वाचायची असेल, याच्याहून जनरल जाहिरातीचा जर अंदाज बांधायचा असेल तर ही जाहिरात आपल्या टेलिग्राम चॅनलला आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करा. ठीक आहे. तर ही जी प्रक्रिया आहे ही पूर्ण ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये कुठले, जसं गट ड चे जे फॉर्म आहेत ते ऑफलाईन भरायचे होते, पण ही ऑनलाईन होणार आहे. याची एक्झाम सुद्धा ऑनलाईन होणार आहे. पदांची परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. बघा, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. याच्यामध्ये MCQ चे म्हणजे हे होणार आहेत, MCQ पेपर प्रश्न येणार आहेत. ठीक आहे. चलो, याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत. मी दररोज याच्यावर एक छोटा व्हिडिओ करून तुम्हाला मी सांगत जाईल. बघा, इथं फीस दिलेली आहे 1000 आणि 900. ठीक आहे. हां, बघा इथं थोड्याशा काही सूचना दिल्या आहेत ज्या मला तुम्हाला सांगायच्या आहेत महत्त्वाच्या. प्रकल्पग्रस्त उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठीच्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत. याच्यामध्ये त्यांनी दिलेल्या आहे 21 जानेवारी 1980 मधील तरतुदी तंतोतंत लागू राहतील. शासन निर्णय तेव्हाच आहे. जाहिरातीच्या अनुषंगाने अर्ज करणारा उमेदवार हा केवळ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी साठी घरे किंवा जमीन अधिग्रहित केलेल्या कुटुंबातील असावा. ओके. फक्त या विद्यापीठाच्या अंतर्गत जर तुमची घर आणि जमीन गेली असेल तर. आता ह्याच्यातून किती जण असे असणार आहेत? कमी जण असणार आहेत. आणि सगळ्यांकडेच ग्रॅज्युएशन वगैरे असणार आहे का BSc ॲग्रीचं? तर फार शक्यता कमी आहे. जर याच्यातून काही पदं उरली तर ही पदं सुद्धा जनरलमध्ये येतात. ओके. जनरल जाहिरातीमध्ये येतात आपल्या.
ते कन्वर्ट होऊन येतात. तर त्यामुळे जनरल पदांची जाहिरात ही याच्यापेक्षा थोडी मोठी असणार आहे, पण लहान असणार नाही. ठीक आहे, 50% पदं याच्यापेक्षा ऑपोजिटमध्ये असणारी आणि याच्यातून उरलेली पदं याच्यामध्ये येतील. ओके, ठीक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कुटुंबातील मूळ प्रकल्पग्रस्त व्यक्तीपासून वंशावळ सादर करणं आवश्यक आहे. सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेल्या विहित नमुन्यातील प्रकल्पग्रस्ताच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत असणं गरजेचं आहे. ते अपलोड करायचे तुम्हाला. ठीक आहे. उमेदवाराने स्वतः किंवा कुटुंबातील व्यक्तीने संपादित मालमत्तेचा ताबा विद्यापीठात प्रत्यक्षात दिलेला असला पाहिजे. ठीक आहे, ताबा पण दिलेला पाहिजेत. ओके, या सगळ्या गोष्टी यांनी महत्त्वाच्या सांगितल्या आहेत. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की परभणीच्या अंडर जर तुमची जमीन वगैरे गेली असेल तर ही जाहिरात तुमच्यासाठी आहे. या जाहिरातीमधून 2-3 गोष्टी निष्कर्ष निघतात. ते निष्कर्ष असे आहेत की ही जाहिरात आली आहे म्हणजे जनरल पदांची जाहिरात सुद्धा लवकर येणार आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा निष्कर्ष आहे. जर ही जाहिरात ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, ही तर छोटी आहे, तर मग ती सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तिसरा महत्त्वाचा निष्कर्ष असा आहे की इथं जर जागा JRAच्या 17 आहेत आणि ग्रॅज्युएट बेसिसवर आणि याच्या मिळून जर 60 जागा आहेत डिप्लोमा बेसिसवर कृषी सहाय्यकच्या, तर याच्या अपोजिट 50% जनरलमध्ये सुद्धा तेवढ्याच जागा आहेत. जवळपास कृषी सहाय्यकच्या 60 जागा आणि JRAच्या 17 जागा. याच्यामध्ये जर काही उरल्या जागा तर त्यासुद्धा कन्वर्ट होतील. तर कमीत कमी 60 जागा कृषी सहाय्यकच्या आणि 20 जागा आपण JRAच्या धरायला काय हरकत नाही. तर गट क ची ही जाहिरात आलेली आहे. हे महत्त्वाचे 3 निष्कर्ष आहेत की एवढ्या किती जागा, याच्यातून आपल्याला कळलं की परीक्षा कशी होणार आहे, पात्रता कशी असणार आहे, पॅटर्न कसा असणार आहे आणि पदं संख्या किती येऊ शकते जनरलसाठी, हे सुद्धा गोष्टी आपल्याला या जाहिरातीमधून कळलेल्या आहेत. तर टेक अवे या व्हिडिओमधून हे घेऊन जा, निष्कर्ष हा घेऊन जा की जाहिरात लवकर येणार आहे, किती पदांची येणार आहे आणि ते कशी परीक्षा होणार आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला कळल्यात. याच्या बाबतीत आणखी नित्यंभूत माहिती पाहिजे असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. आपण याच्यावर डेली व्हिडिओ बनवू, सेपरेट व्हिडिओ बनवू. छोटे आणखीन तुम्हाला माहिती, तुमच्या मनातील काही जर प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुम्हाला 100% त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. या सोबतच तुम्हाला एक महत्त्वाची सूचना मला द्यायची आहे. ती सूचना अशी आहे की जे आपलं ही जी जाहिरात आलेली आहे, ह्या जाहिरातीप्रमाणे जर तुम्ही तयारी करत असाल तर हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे A for Agricos, ठीक आहे, तर या चॅनलला तुम्ही या चॅनलला तुम्हाला सगळ्या अपडेट्स तर मिळतच जातील, परंतु याच्यात एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची. एक टेस्ट सिरीज आहे आपल्या या चॅनलवर. ठीक आहे, या चॅनलवर म्हणजे याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल सगळ्यात महत्त्वाचं ॲप्लिकेशनची लिंक. तर ॲप्लिकेशनमध्ये जर तुम्ही गेलात तर ही आरंभ टेस्ट सिरीज आहे. ही IBPS TCS पॅटर्न प्रमाणे डिझाईन केलेली आहे. ही स्पेशल कृषी सहाय्यक किंवा JRAची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, प्रकल्पग्रस्त असतील, जनरल असतील, या सगळ्यांसाठी ही आरंभ टेस्ट सिरीज आहे आणि सध्या ती फक्त 99 रुपीजमध्ये आहे. याच्यामध्ये 10+ टेस्ट आहेत आणि या सगळ्या टेस्टचं ॲनालिसिस आहे. तर सगळ्यात स्वस्तात सगळ्यात भारी कंटेंट आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यात इंटिग्रेटेड स्टडी अप्रोच वापरला आहे आपण. सगळे पदं आणि सगळ्या लेवलची पदं, सगळ्या लेवलचे क्वेश्चन्स आपण याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला आहे. सगळे विषय कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, आगामी येणाऱ्या कृषी विद्यापीठ भरतीसाठी महत्त्वाची ही टेस्ट सिरीज असणार आहे. तर त्यामुळे ही टेस्ट सिरीज नक्की परचेस करा. सध्या ही 99ला आहे, फक्त 99ला आहे. ओके, तर कसे करायची ही सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता प्ले स्टोअरमधून. A for Agricos नावाचं हे ॲप्लिकेशन आहे. ओके, ठीक आहे, त्याची लिंक तुम्हाला टेलिग्रामवर मिळेल किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल. चलो, ठीक आहे, सगळ्यांनी हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. हा व्हिडिओ ज्या लोकांना महत्त्वाचा आहे त्या लोकांपर्यंत नक्की पोहोचवा आणि जनरल जाहिरातीसाठी तयार राहा. तुम्हाला तयारीसाठी काय लागतं, काय तुम्हाला गरजेचं आहे, कुठले प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत, संभ्रम आहेत, त्या सगळ्या गोष्टी कमेंटमध्ये टाका. मी इथे तुम्हाला उत्तर द्यायला नक्की उभा राहील. ओके, थँक्यू सो मच, थँक्स अ लॉट.